नमस्कार मंडळी, फूड स्टोरीज विथ ज्योती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। भाजीत भाजी मेथीची सर्वांच्या प्रीतीची। हो, आज मी तुमच्यासाठी ही मेथीची साधी सोपी भाजी घेऊन आलेली आहे। मेथीची भाजी कडू का होते, हिरवी का राहत नाही, झाकून शिजवायचं का नाही शिजवायचं, नक्की मेथी करायची कशी, ह्या सगळ्यांची उत्तरच तर मी आज तुम्हा सगळ्यांना देणार आहे। रेसिपी सुरू करण्या अगोदर चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राइब करा, कारण मी टिप्स सहित अचूक रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत असते। चला तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी मेथी करायला घेऊया। सर्वप्रथम मेथी स्वच्छ धुवून घ्यायची। कशी तर त्यासाठी एक खोलगट भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये छान निवडलेली मेथी घालायची आणि अशी एकसारखी वर खाली करायची। म्हणजे काय होईल तर मेथीमध्ये काय घाण असेल, कचरा असेल, माती असेल ती खाली जाईल आणि स्वच्छ मेथी वर राहील। खूप जास्त मेथी खराब असेल तर अशा पद्धतीने दोनदा धुवा आणि चाळणीमध्ये निथळत ठेवा। चाळणीमध्ये कमीत कमी 10 मिनिटं ही मेथी निथळली गेली पाहिजे, म्हणजे जेव्हा आपण भाजी टाकू तेव्हा ती पचपचित होणार नाही। या झाल्या पहिल्या 2 टिप्स। यानंतर भाजीला लागणारा बारीक चिरलेला कांदा, मिरच्यांचे तुकडे आणि लसणाचे तुकडे याची तयारी करून घेऊयात। त्यानंतर कढई तापवायला ठेवूयात। कढईमध्ये आपण लागेल तसं तेल तापवायला ठेवूयात। सर्वप्रथम तेल तापले की आपण त्यामध्ये आधी घालणार आहोत लसूण थोडासा हलकासा गुलाबी झाला की त्यात घालायची आहे मिरची आणि नंतर कांदा। लसूण थोडा लालसर रंगावर परतल्यामुळे मेथीच्या भाजीला छान फ्लेवर येतो। तुम्ही माझ्या इतर रेसिपी बघितल्या असतील तर मी जेव्हा असा लसूण, मिरची, कांदा वगैरे घालते तेव्हा थोडंसं मीठ घालते, पण मी आज इथे मीठ घालणार नाहीये। का? कारण समजा मी आत्ता मीठ घातलं आणि जेव्हा मेथीची भाजी मी यामध्ये घालेल तेव्हा त्याला खूप जास्त पाणी सुटेल, म्हणून आधी मीठ नाही घालायचं। दुसरी गोष्ट म्हणजे मेथी परतली जाणार नाही आणि बेचव लागेल। कांदा छान गुलाबी रंगावर परतू द्यायचा आणि कांदा एकदा छान गुलाबी रंगावर परतला की त्यामध्ये घालायची आहे मेथीची भाजी। मेथीची भाजी छान एकसारखी सर्व बाजूंनी तिला हलवली गेली पाहिजे। कमीत कमी 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवरती मेथीला परतत राहा। आता तुम्ही नीट लक्ष द्या, कढईमध्ये जेव्हा आपण मेथी घालतो तेव्हा तुम्हाला आता दिसेल ही खूप मेथी आहे, पण थांबा, थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल की अरे मेथी एवढी दिसत होती पण शिजून झाली आहे केवढी तर थोडीशीच। बऱ्याचदा मिठाचं प्रमाण यामुळे सुद्धा चुकतं की आपल्याला मेथी दिसताना जास्त दिसते पण शिजल्यावर ती कमी होते। आणि म्हणूनच ही महत्त्वाची टीप की मीठ हे सगळ्यात शेवटी घालायचं, मेथी छान एकसारखी परतून झाल्यावरती, कारण तेव्हा आपल्याला बरोबर अंदाज येतो की आपण किती मीठ त्यामध्ये घातलं पाहिजे। आणि दुसरं म्हणजे भाजी अशीच हिरवीगार राहते, तुम्ही बघत असाल। आता मीठ घालून झाल्यावरती सगळ्यात महत्त्वाची स्टेप, मेथी कशी आणि किती वेळ शिजवायची। मेथी शिजवताना खूप वेळ शिजवू नये, ती जास्त शिजली तर ती कडू लागते। तर नंतर काय करायचं, ती छान परतून झाल्यानंतर आपण एक पाण्याचा शिंतोडा ह्याच्यावर मारणार आहोत आणि मेथीला झाकून 4 ते 5 मिनिटं झाकून शिजवणार आहोत। थोडक्यात काय ते एक मोठी वाफ देऊन शिजवणार आहोत। आता उघडून पाहूया, मेथी आपली खूप छान शिजलेली आहे। तुम्ही बघत असाल रंग अजिबात बदललेला नाहीये। जर मेथीमध्ये थोडंसं पाणी असेल तर ते आपण एकसारखं हलवून तिला कोरडी करून घेऊ शकतो। तयार आहे आपली साधी सोपी मेथीची भाजी। भाकरी, पोळी, वरण भात कशाबरोबरही ही भाजी खूप छान लागते। भाजीची रेसिपी आवडल्यास प्लीज शेअर आणि कॉमेंट करा। तुम्हालाही एखादी साधी सोपी भाजी जर शिकायची असेल तर मला कॉमेंटद्वारे नक्की कळवा, मी तुमच्यासाठी ती नक्कीच घेऊन येईल। माझ्या रेसिपीजला भरभरून प्रेम केल्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे। असेच फॉलो करत राहा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।